राज्य मागासवर्गीय आयोग अध्यक्ष आणि सदस्यांचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी आज घेण्यात आली। यात माना, झाडे, राजपूत, आर्य, वैश्य, कोमटी व गोलकर या जात समूहाच्या मागण्यांच्या अनुषंगाने सुनावणी घेण्यात आली। याप्रसंगी अनुषंगाने आर्य वैश्य समाजाला ओबीसीमध्ये समावेश करू नये यासाठी राष्ट्रीय ओबीसी संघाच्या वतीने राज्य मागास आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांना निवेदन देत विरोध करण्यात आला। ओबीसी आर्य वैश्य समाजाला मागच्या दाराने मागासवर्गीय ठरवून ओबीसीमध्ये टाकण्याचा प्रयत्न कदापिही सहन करणार नाही असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिला आहे। ही आमची जी बैठक आहे राज्य मागासवर्गीय आयोगाची, ही अशा प्रकारची जिल्हा स्तरावर होणारी ही पहिलीच बैठक आहे, विशेषतः विदर्भ रिजनमध्ये। ही बैठक घेण्याचा मुख्य उद्देश असा आहे की जे फील्ड लेवलचे अधिकारी आहेत तर त्यांच्याबरोबर चर्चा करणे, त्यांच्याकडून माहिती घेणे आणि इंटरॅक्शन करणे आणि शिवाय त्यांचे व्ह्यूज काय आहेत तर त्याची माहिती घेण्यासाठी आणि ते जाणून घेण्यासाठी आम्ही इथे मीटिंग घेतो आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की राज्य आयोगाचा जो मुख्य विषय आहे तो विषय एखादा जात समूह हा मागासवर्गीय आहे किंवा नाही, मागासलेला आहे किंवा नाही हे पाहायचा आणि योग्य त्या शिफारसी शासनाला करायच्या। आता की काही पर्टिक्युलर जात समूह मागासवर्गीय म्हणून घोषित करा, काहींचं म्हणणं आहे की पर्टिक्युलर जात समूह मागासवर्गीय नाहीतच तर त्यांना तुम्ही कुठल्याही प्रकारचा शिफारसी त्यांच्या बाबतीत करू नका। याच्या पण काही सुनावण्या आम्हाला घेणं आवश्यक असतं, क्रमप्राप्त असतं आणि कधी कधी फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतात तर काही लोकांना शक्य नाही होत मुंबईला किंवा पुण्याला येणं, तर अशा वेळेला इथे या फील्ड लेवलला येऊन यांच्यासाठी एक कन्व्हिनियंट जागा होते तर त्यांच्याकडे सुनावणी पण चांगली होऊ शकते। कधी कधी काही इंडिव्हिज्युअल्स असतात की जे कुठल्याही ग्रुपला रिप्रेझेंट करत नाही पण त्यांच्याकडे फार उपयुक्त अशी माहिती असते, असे जे इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांना तर मुंबई किंवा पुण्याला येणं आमच्या ऑफिसेसमध्ये फार अवघड होतं, पण अशा ठिकाणी येऊन म्हणजे जिल्ह्यांच्या ठिकाणी येऊन त्यांना पण आम्ही सुनवाई देऊ शकतो। अशा सगळ्या उद्देशाने आम्ही इथे मीटिंग घेतली। राज्य मागास आयोगाचे आदरणीय अध्यक्ष आणि सदस्य या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुनावणीसाठी आलेले आहेत आणि त्यानिमित्तानं आर्य वैश्य कोमटी समाज हा जो या महाराष्ट्रात सर्वात जास्त सदन आहे अशा समाजाला ओबीसीत घेऊ नये यासाठी आम्ही आज त्यांना निवेदन दिलं होतं आणि निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आमचा राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे विरोध दर्शवला। राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आले। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठक घेतली होती आणि सुनावण्या होत्या, त्यामध्ये आम्हाला पाचारण केलं होतं। आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की आर्यवर्ष कोमटी समाज ओबीसीमध्ये येण्याचा जो प्रयत्न करत आहेत त्यांचा आमचा विरोध आहे आणि पुढच्या सुनावणीमध्ये आमच्या शिष्टमंडळाला त्यांनी पाचारण करणार असंही सांगितलं आणि त्यांनी असं म्हटलं की या समाजाचे सदन असण्याचे पुरावे तुम्ही द्या, आम्ही जरूर यांचे सदन असल्याचे पुरावे देऊ आणि जेणेकरून ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही ही काळजी या आयोगाच्या सर्व सभासदांनी घेतली पाहिजे आणि सरकारनं सुद्धा घेतली पाहिजे। या व्यतिरिक्त सरकारने जर या समाजाला ओबीसीत टाकण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याचा निषेध करू